देशोधडीला लागलेला बळीराजा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। आज 1 जुलै माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आणि हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, कारण त्यांचं कृषी क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। त्यांनी हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल केली होती। त्यांनी पाणी पुरवठ्याच्या सोय शेतीसाठी कशा करता येतील, बियाणं महामंडळ किंवा अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी राबवल्या आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन असं साजरा केला जातो। मात्र खरंच शेतकरी या ठिकाणी सुखी आहे का, संपन्न आहे का, किंवा शेतकऱ्याची नेमकी अवस्था काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पूर्वी शेती म्हणजे गरजेपुरतं धान्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं जायचं, पिकवलं जायचं। परंतु आज मात्र प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे, हरित क्रांती होत आहे, श्वेत क्रांती होत आहे किंवा अनेक प्रकारच्या क्रांत्या होत आहेत, उत्पन्न प्रचंड प्रमाणात येत आहे। मात्र बळीराजाची अवस्था अत्यंत वाईट या ठिकाणी आहे। जगाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा असं त्याला म्हटलं जातं। तो पिकवतोय म्हणून लोकांना खायला भेटते। नसता आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान प्रगती केली, कृषी क्षेत्रामध्येही केली, नाकारून चालणार नाही, परंतु जे आउटपुट निघायला पाहिजे ते निघत नाही। ही सगळ्यात मोठी खंत या ठिकाणी आहे। आपण अवकाशात गेलोत, आपण वेगवेगळ्या ग्रहावर या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत, आपण वैज्ञानिक क्षेत्रामध्ये क्रांती केली। या ठिकाणी रोबोट सारखे यंत्र हे मानवाला मदतीला आहेत। मोठमोठ्या म्हणजे आपण डोंगर पोखरत आहोत, आपण समुद्रात बांधकाम करत आहोत, आपण समुद्रात फ्लायओव्हर बांधत आहोत, आपण जमिनीखालून बोगदे तयार करून रेल्वे नेत आहोत। अशा अनेक गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी कृषी क्षेत्रात मात्र या ठिकाणी क्रांती होऊनही शेतकरी हा नागावला जात आहे। आपण गुगलवर एखादा वर्ड टाकला, चॅट जीपीटी वर एखादा शब्द टाकला तर त्याची पानाच्या पानं भरून माहिती आपल्याला अवघ्या काही क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवत नाही तोपर्यंत एवढी प्रचंड असा माहितीचा साठा समोर येतो। आपण एआयच्या सहाय्यानं या ठिकाणी अनेक प्रकारची प्रगती करत आहोत, करणार आहोत। मात्र नेटवरून भाकर डाउनलोड करता येणार नाही, हे लक्षात ठेवा। एआय सुद्धा भाकर तयार करणार नाही। ते सांगेल कशी करायची, काय करा, हे करा, ते करा, परंतु ते तयार करणार नाही। एका धान्याचे शेकडो धान्य तयार करणारा शेतकरी यासाठी जगला पाहिजे आणि यासाठी राज्यकर्त्यांनी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली पाहिजेत। परंतु दुर्दैवाची बाब आहे, निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली जातात, मात्र पुन्हा एरे माझ्या मागल्याप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि नको त्या दिशेनं गाडी जाते। मात्र खरोखरच ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आज होते का, हाच मूलभूत प्रश्न या ठिकाणी आहे। आज शेतकऱ्याच्या जमिनीचे तुकडे झाले, तो आता अल्पभूधारक या ठिकाणी होत आहे, तो भूमिहीन होत आहे। आणि अशा या अल्पभूधारक शेतकऱ्याला जगवणं, वाचवणं, मदत करणं हे अत्यंत आवश्यक आहे। अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते, अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला मदत केली जाते, परंतु भारतात मात्र त्यानं पिकवलेल्या मालाला, शेतीमालाला या ठिकाणी योग्य भाव मिळत नाही। ज्यावेळेस त्याला काही 4 पैसे मिळणार असतात त्यावेळेस ते उत्पादन दुसऱ्या देशातून आयात केलं जातं। खरं पाहिलं तर या ठिकाणी नुसते कायदे आहेत, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, ही गंभीर बाब या ठिकाणी आहे। आणि आता शेती कोण घेत आहे, तर हा शेतकरी मजबुरीने शेती विकत आहे। आणि शेती कोण घेत आहे, नंबर 2चे पैसेवाले, मग ते राजकारणी असोत, उद्योगपती असोत, ते कंत्राटदार असोत किंवा ते आणखी कोणी असोत, ज्यांच्याकडे नंबर 2ची कमाई आहे असे लोक आता
शेती विकत घेत आहेत. कशासाठी? तर ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी या ठिकाणी शेती हे उत्पन्नाचं साधन त्यांनी समोर ठेवलेलं. महाराष्ट्रामध्ये गंभीर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. का करतात? म्हणजे त्यांना आत्महत्या का करावीशी वाटते? त्यांना आपला संसार या ठिकाणी उघड्यावर सोडून का निघून जावं असं वाटतं? कारण त्यांचं जीवनच या पद्धतीनं बनलेलं आहे. पण ते काम करत नाहीत का? दिवसाचे त्या ठिकाणी 12, 16, 18 घंटे ते काम करतात. बरं, त्यांना उत्पादन होत नाही का? प्रचंड उत्पादन होत आहे. दुधावाल्याकडे दूध भरपूर निघतंय, कापसावाल्याकडे कापूस घरात भरपूर येतो, ठेवायला जागा नाही. सोयाबीन पिकवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकवतोय, भरपूर धान्याच्या राशी त्याच्याकडे लागलेल्या आहेत. किंवा हळद पिकवणारा मोठ्या प्रमाणावर हळद पिकवतोय. ऊसावाल्या तर विचारूच नका. म्हणजे इथं उत्पादन होत नाही असं नाही. गहू असेल, कडधान्य असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं उत्पादन प्रचंड होत आहे, परंतु त्याला भाव नाही. माती मोल कवडी मोल दरानं त्याला विकावं लागतोय. आणि ही जी दलाल नावाची यंत्रणा आहे तर त्याला त्या ठिकाणी त्याचं रक्त शोषायला बसलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यानं पिकवलेल्या अन्नधान्यावर किंवा मालावर 400 पटीनं उत्पादन हे लोक घेतात, परंतु शेतकऱ्याच्या हाती काय मिळतं? म्हणून शेतकऱ्याला हमी भाव ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी जगात शेतकऱ्या इतका सुखी कोणी नसेल. नाहीतर फक्त शेतकरी शेतकरी म्हणायचं, निवडणुकीच्या काळात कर्जमाफी देतो म्हणायचं, निवडणुकीच्या काळात काही आश्वासनांचा पाऊस पाडायचा आणि पदरात मिळतं तर काहीच नाही. तर गंभीर परिस्थिती आहे. मोठमोठ्या प्रकल्पासाठी जमिनी अक्वायर केल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग असेल, किती शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, पैसे मिळाले त्यांना पण पैसा राहत नाही. मग समस्या किती निर्माण झाल्या? सगळ्यात मोठी समस्या तर पाण्याची निर्माण झाली. आणि आता पुन्हा शक्तीपीठचा विचार या ठिकाणी चालू आहे. शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टींच्या मते या ठिकाणी 86,000 कोटी रुपये लागणार आहेत. आणि त्याला एक समांतर मार्ग आहे. हा 2 ते 30 किलोमीटर अंतरावरच मार्ग आहे. तो मार्ग तुम्ही 6 पदरी ऐवजी 8 पदरी करा. परंतु शेतकऱ्याच्या जमिनी काय घेता? अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत, परंतु भूसंपादनाचे कायदे किंवा या ठिकाणी हमी भाव, या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू कायदे, असे अनेक कायदे शेतकऱ्याला दिशोधडीला लावतात.